MIM-मुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या. नगरप्रतिनिधी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरुवारी नवा भिडू दाखल झाला आहे. MIM तर्फे डॉक्टर परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉक्टर अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्यानं अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेवून असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. डॉक्टर अशरफी यांच्या रूपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असताना त्यात आता MIMनं उडी घेतल्यानं या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आधीच महाविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरवलंय. पण तोवर वेळ निघून गेली होती, कारण डॉक्टर सुजय विखे यांनी तोवर संपूर्ण मतदारसंघ पांताक्रीत करत मतदारांच्या गाठीभेटी वाढवत आपलं वातावरण तयार केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीनं मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजावर आपलं लक्ष केंद्रित करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. पण आता खुद्द MIMने आपला गडी रिंगणात दिल्यानं महाविकास आघाडीच्या पोटात चिंतेची लाट पसरली आहे. MIMनं दिलेले उमेदवार डॉक्टर परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्याक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं डॉक्टर अशरफी यांनी सांगितलंय. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर 4 जूनला समोर येईल. पण दक्षिण लोकसभा मतदारसंघात MIM दाखल झाल्यानं तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.